आवडला असेल तर नक्कीच लाईक अँड शेअर करा आणि माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून व्हिडिओमध्ये कमेंट करून मला सांगा की व्हिडिओ कसा आहे ते. चला बाय. मित्रांनो आज आम्ही चाललो आहोत फिरायला. तर तुम्ही बघू शकता आपली 4 व्हीलर आहे. 4 व्हीलर घेऊन चाललोय मामाबाचे आणि आता असंच आम्ही सहज प्लॅन केला आहे की कुठे जायचं. एवढं माहिती नाही नक्की कुठे चाललो ते. बघू आता कुठे घेऊन जातो हर्षद आपल्याला फिरण्यासाठी इकडे. चला तर आपण बघूया इकडे कुठे जायचं ते फिरण्यासाठी. तर चला तर जरा बसू दे कारमध्ये. चांगला मस्त आहे की. तर आता जस्ट आम्ही कारमध्ये बसलेलो आहोत. तुम्ही बघू शकता आम्हाला हर्षद ड्रायव्हर आहे आमचा आणि पाठीमागे मानू. तर आमची व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर तुम्हाला मी दाखवतोच आम्ही कुठे चाललो ते. तर सध्या मला पण माहिती नाही कुठे चाललोय ते, पण चला तर तुम्हाला मी दाखवतो. शंकर शेठ तुम्ही इथे कधी पण या, एनी टाइम. एक कॉल केला ना तर लगेच दुकान. शंकर भाई का नाम बताने का खाली जगदंबा स्वीट कंचाड. चल फॉलो लाईक करा. ओके ओके. हे पैसे आण पटकन. इथे पुरा वाडा रोड जातोय सरळ स्टेट वाडा विक्रमगड शॉर्टकट वगैरे तिकडनं आहे. इकडे पालीला पाली माझं मंदिर आहे आणि इथंच जत्रा भरते ना. इथे या मंदिरामध्ये जत्रा भरते. तुम्ही बघू शकता हनुमानचं मंदिर आहे. इथे जत्रा असली ना की खूप गर्दी असते. इकडे खूप लांबून माणसं येतात जत्रा बघण्यासाठी. हनुमानजी आपले काय सांगतात ते काय रे ते नाटकं वगैरे घेतात. गाडी थांबवलेली आहे. गाणी सांगता ऐकू थोडीशी. केस आज राहत नाही. काय झालंय तर चांगलंच नाही केस राहत. कापायचं होतं पण आता गणपती गेल्याशिवाय काहीच नाही. केस काय नाही कापायचं. गणपती गेल्यावर गणपती गौर गेले की मस्त इकडे अशी एक कट मारू साधी सिंपल. आणि आमचा आता गाणं लावजाल युट्यूब मॅन हर्षा पवार ओनली डी ग्रुप. आम्हाला टाकून बोलला होतं कसं धावतो. सध्या आम्हाला गाडीच होती मदत. आम्ही गाडी काढली ना चाललो. आता पुढचा सफर आमचा पुढे चालू झालाय मस्त पैकी. अरे बाबू पडला हर का. इकडे दाखव इकडं ना. पोरा नाही ही पोरांची शाळा आहे. बघू शकता पोरा खेळते इथं इपाय बारकाले स्लायडिंग वर. राहत कर ना बाबू. हात कर हात. राहत कर ना. हे हुशार आहे. तू पुढे जाशील. तुम्ही बघू शकता इथे शाळा आहे. शाळा मराठी शाळा आहे. अंगणवाडी सांगत होतो. आणि इथे आम्हाला छोटीशी अशी नदी लागलेली आहे. लाभलेली आहे. लाभलेली. अरे येऊन किती मार्केटला आता फरक पडत नाही. नेटवर्क गेला खरंच तेव्हा त्या जर चालेल का. आणि नेटवर्क गेला चांगली गोष्ट आहे. उलट बघू शकता इकडे कसं डॅम बंधारा आहे. इथे छोटासाच बंधारा आहे. मस्त पैकी आहे. तर आम्ही आलो तसेच फिरण्यासाठी. सहज रात्री हर्षद बोलला की आपण जाऊ. तर चल बरं जाऊन येऊ. एक छोटासा ब्लॉग तरी होईल. मिनी ब्लॉग छोटूसाच बारीक एवढा. म्हणून इकडे ठेकारे टाकलेले आहेत खासरामध्ये आणि भात पण निसवला आहे. इकडे आलो इथं मस्तपैकी भात निसवला. आणि बघू शकता तुम्ही इथे मशानभूमी पण आहे. मशानभूमी काय ते आहे. आणि ती पाय
या तुम्ही पाहू शकता. पण आपल्याला इथं नाही थांबायचा, इथं आपल्याला फक्त गाडी लावायची आहे. इथं आपण पुढे जाऊ शकतो. तर इथं आम्हाला फक्त गाडी पार्क करायची आहे. आम्ही गाड्यातल्या निघलोय. हे आमचा मान्या हिरो. चला आपण पुढं चला तर आपण आता पुढे निघू थोडं. तुम्ही बघू शकता इकडे व्ह्यू बघा किती भारी वाटतंय. त्या मित्रांनो आम्ही आता जस्ट पोहोचलो इथे बघण्यासाठी डॅम वरती. छोटूसा डॅम आहे बघू शकता. हा बघा किती भारी वाटतंय इकडे. भारी वाटतं एकदम. बघा तिकडे किती पाणी खलखल खलखल सलसल आवाज येतो. ते बघा तिकडे पाठीमागे रस्ता आहे तो. बघू शकता इकडे भारी वाटतंय. तुम्ही येऊ शकता इकडे पार्टी करण्यासाठी. मित्र मित्र येऊ शकतात इकडे पार्टी करण्यासाठी. आहे तसं बघितलं आम्ही खायला काहीच नाही. आम्ही खायला आणेल पण आम्ही आलोय हिंडायला. हिंडायला आलोय काहीतरी आलोय आम्ही असंच सहज. हा थांब. तुम्ही बघू शकता किती भारी किती भारी वाट पण नाही मिळत. आणि आम्ही सध्या एक तरी पडला तर वायवत जाईल. एक पण पडला तरी तुम्हाला या धरून या लागेल. आम्हाला खात्री करून या, कारण की आम्ही सगळे सामान घेऊन आलोय. आम्ही ट्रेनिंग घेऊन आलोय. तुम्ही तसं देऊ नका. यायचं असेल तर तुम्ही प्रॉपर तयार होऊन या. आम्हाला सध्या आम्ही रेडी होऊन आलेलो आहोत तिघे पण. ये बहुत खतरनाक जगह है. यहाँ वाघ भी रहते हैं. तुम्ही बघू शकता किती जंगल झाडीतून आम्ही इकडनं चाललेलो आहोत. उठत पण तुम्ही बघू शकता किती भारी वाटतंय इकडे. उन्हाळ्यामध्ये तर अजून भारी वाटतं. इथे आंघोळ करण्यासाठी माणसं येतात, मुलं वगैरे येतात भरपूर आंघोळ करण्यासाठी. आता पावसाळा आहे म्हणून पाणी पण खराब आहे. हे तुम्ही बघू शकता. इथे आले तर तुम्हाला इथे समोर एक रिसॉर्ट आहे ते पण तुम्ही बघू शकता. आणि तिथे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिकडे पण जाऊ शकता एन्जॉयमेंट करण्यासाठी. ये आमचा हर्षा मान्या हिरो. हम लोग आए हैं मामा बाचे इधर घूमने के लिए. जर इथे जर पडलो ना मी तर गेलो डायरेक्ट गेलो वायवर डायरेक्ट. तुम्ही बघू शकता किती जोरात पाणी येत आहे. म्हणजे पडलो ना वाटत लागेल. तर आंघोळ करायची काय मस्त वरच्या उडी टाकू खालतं निघू. इकडचा थोडा फार हे घ्या तुम्ही बघू शकता. भारी वाटतं इकडे. जर तुम्ही इकडे आले तर नक्कीच इथे भेट द्या. तुम्ही बघू शकता किती भारी वाटतंय. पावसाच्या पाण्यामध्ये खवळलेली नदी. खवळलेले मासे सध्या इथे गरवायला कोण मिळत नाही तर दाखवलं तो तिकडे एक आहे. मासे पकडायला लागले एक जण तिकडे. तुम्ही इकडे कधी आले ना कंचाड येथे तर तुम्ही इथे नक्की विजिट करा. कारण की इथे आंघोळ करण्यासाठी एकदम बेस्ट जागा आहे. सध्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही आंघोळ करू शकता. पण पावसाळ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही पाणी वाचत आणि उन्हाळ्यामध्ये इकडे सर्व पॅक करून घेतात हे. नंतर इकडनं आंघोळ करू शकता तुम्ही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक अँड शेअर करा. आणि माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईबर करून व्हिडिओमध्ये कमेंट करून मला सांगा की व्हिडिओ कसा आहे ते. चला बाय. माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूबचं नाव आहे राका007. तिथे जे सबस्क्रायबर बटन असेल ना ते दाबा आणि एक घंटी पण वाजवा. घंटी वाजवायला विसरू नका. आणि लाईक करा आणि कमेंट पण करा आणि शेअर पण करू शकता तुम्ही माझा व्हिडिओ. चला तर हा व्हिडिओ शेवटचा आणि आम्ही चाललो आता घरी. बाय बाय फ्रेंड्स.